अख्ख्या कोल्हापूरवर ह्यांचा अखेर कळालाय. पण ते तो मुजुमदार धैर्य आपल्या वंशला सोडून निघून गेला. काय? नाही, हे होणारच होतं. मला यात अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. नाहीतरी त्याची आई इथं परवा सांगून गेलीच होती, मुजुमदाराचा पोरगा आहे, लाखो पोरी जीव ओवाळून टाकतील. पटलं असेल त्याला. नाही भाऊ, धैर्यांवर लाखो पोरी जीव ओवाळून टाकतील असेच ते. अहो पण याचा अर्थ असा नाहीये की ते मला सोडून गेले. धैर्यांचं माझ्यावर खरं प्रेम आहे. बाय 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 बाय. इथं एवढा तमाशा झाला तरी ह्यांच्या प्रेमाचा उमाळा काय केला कमीच होत नाही. ही पोरग इथं नाही, हे उघड्या डोळ्याने दिसतंय, तरी सुद्धा ह्यांनी डोळ्यावर कसली प्रेमाची पट्टी बांधल्या काय माहिती. काय आपले झालं की माझे धैर्य ह्यांचं कौतुक हायच सोडून. कारण धैर्य कौतुक करण्यासारखेच आहेत. होय का? मग तुमच्या कौतुकाची धैर्य आहेत कुठं? लावा जरा फोन. नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. काय झालं? कट केला काय? नाही, फोन लागत नाही. बंद लागतो. लागणारच, बंदच लागणार. कारण त्यांचा फोन, त्यांचा संबंध, तुमचं नातं, तुमचं प्रेम सगळं आता बंद झालंय. हे लवकरात लवकर मान्य करा. एखादं गरीब पोरग बघा आणि त्याच्याबरोबर लग्न करून मोकळे व्हा. हे बघा वंश, ते तुम्हाला सोडून गेलेत. हे जेवढ्या लवकर मान्य करशील नाही तेवढाच तुम्हाला त्रास कमी होईल. नाहीतर आयुष्यभर मेरे धैर्य आएंगे असं जर करत बसला ना तर धैर्य कधीच येणार नाही. कारण तो विषय संपलाय आता. नीता, नीता, इरासाठी लवकर काढा घेऊन ये बघू. हो आई, आणते आणते. कशाला उगाच काळजी असलेली नाटकं करतेस? तुझ्यामुळे झालं हे सगळं. धैर्याला जर फरफडत घेऊन आली असतीस ना तर ही वेळच आली नसती. आता हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? अरे इराची अवस्था बघ. मला वाटते आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. अजिबात नाही. तिचं काय करायचं हे मी बघेन. मी बाप आहे तिचा, मी ठरवीन. आता डॉक्टरकडे जाणं जास्त गरजेचं नाही, पोलिसात जाणं जास्त गरजेचं आहे. कसं आहे सर तू? आता इथे तुझ्या मुलीची अवस्था बघ जरा. आणि असं असताना सुद्धा तुला हे सगळं सुचतंय? तेच हे आजारी पडली ना याच्यामुळेच माझ्या डोक्यात हे झालंय. आता मुळावच गाव घालाय पाहिजे, त्याशिवाय काय होणार नाही. आणि बघ,
हे सगळं ना तुझ्यामुळं झालंय, तुझ्यामुळं. आता हे तुलाच भोगायला लागणार. बघच तू बघ. अरे दया, हॅलो हॅलो वहिनी, अहो सावी बोलते. धैर्य तिकडे आलेत का? भाऊजी नाही ग. सावी काय झालंय? वहिनी ते धैर्य अहो सकाळपासून दिसतच नाहीयेत कुठं. मला थोडी काळजी वाटत होती म्हणून फोन केला. सावी मी एक काम करते, मी आईंसोबत बोलून घेते. नाही म्हणजे कालचं जे काय प्रकरण झालं ना तेव्हापासून मला असं वाटतंय एकदा येऊन भाऊजी आईंना भेटून गेले असतील. तर मी बघते आणि परत तुला कळवते फोन करून. हा वहिनी, काही कळलं ना तर प्लीज मला सांगा. हा 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 कळवते. चिडचिड करून आता ना सगळं काम बिघडवू नकोस. मी तुला शब्द दिलाय की धैर्याचं लग्न इरा सोबत होणार तर इरा सोबतच होणार. काय ग? हा आई ते जरा बोलायचं होतं. बोल पटपट. आणि मी इरासाठी तुला काढा करायला सांगितला होता. हो आणते, पण ते धैर्य भाऊजींबद्दल त्याचं नाव सुद्धा काढू नकोस. मला त्याच्याबद्दल काही ऐकायचं नाहीये. तुला सांगितलं ते कर. काढा घेऊन ये पटकन.